नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर पडले मोक आहे. तर आपला आजचा विषय आहे क्लास 11th आणि 12th सिलेबस ओव्हरव्ह्यू. आपण पाहतो की क्लास 11th आणि 12th मध्ये काही जणांची पीसीबी स्ट्रीम असेल, काही जणांची पीसीएम असेल, तर खूप वास्ट सिलेबस आहे. आणि या सिलेबसला टॅकल कसं करायचं, त्यासाठी आपण हा आपला व्हिडिओ आहे. तर आपण पाहतो की सुरुवातीला आपण असं विचार करू शकतो की सिलेबसमध्ये मग पीसीएमचा वेगळा, पीसीबीचा वेगळा, पीसीएम मध्ये क्लास 11चा वेगळा, क्लास 12चा वेगळा. मग 11th मध्ये तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ह्याचा वेगवेगळा सब्जेक्ट. फिजिक्समध्ये जवळपास 10 चॅप्टर आहेत. तसंच केमिस्ट्रीत पाहायला गेलं तर जवळपास 14 आणि मॅथचं पाहायला गेलं तर 20 प्लसच्या आसपास असे 11वी मध्ये चॅप्टर आहेत. आता तुमची वेगळी इन्स्टिट्यूट असेल, कोचिंग इन्स्टिट्यूट असेल किंवा तुमचं कॉलेज असेल, तिथं थोडं वेगवेगळं करतात, डिस्ट्रीब्यूट करतात. काही चॅप्टर्स हे 11वीतले 12वीतले काही 11वीत घेतात. तसंच तुमचं बायोलॉजीमध्ये मग परत तुमचं बॉटनी आलं, झुऑलॉजी आलं. तर हा एवढा सगळा अभ्यास तुम्हाला 2 वर्षासाठी लक्षात ठेवायचा. तर यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे. मग या प्रिपरेशनमध्ये काही बेसिक नीड्स आणि मिस्टेक्स होतात मुलांकडून. त्यापैकी एक असतं की आपण आतापर्यंत कसं करत आलेलो असतो, 10वीला पेपरच्या एक दिवस अगोदर जनरली आपण सगळेच असं करतो की पेपरच्या एक दिवस अगोदर अभ्यास करतो आणि तेवढ्याशा अभ्यासावर जेवढे पडतील तेवढे पडतील आणि जनरली आपल्याला चांगले पडतात. तसं आता करून चालणार नाही, कारण आता हा 2 वर्षाचा अभ्यास आहे. वॉर और इट्स अ मॅरेथॉन. तर तुम्हाला रोज कन्सिस्टंटली अभ्यास करावा लागणार आहे. असं नाही की तुम्ही एका दिवशी, जनरली असं होतं की जोश मध्ये पहिले 11वीत आल्या आल्या आपण 6, 7, 8 तास अभ्यास करतो आणि नंतर तो हळूहळू कमी होतो. असं नाही करायचं. सुरुवात तुम्ही अर्ध्या तासापासून, 1 तासापासून, जेवढं तुम्हाला सवय आहे. आता 10वीत तुम्ही भरपूर अभ्यास केला असेल तर त्याच पद्धतीने आता कंटिन्यू करा. जर 10वीत 6-7 तास सवय लागली असेल, आता ती थोडी मोडली असेल सुट्ट्यांमध्ये, आता ती 3 तासापासून सुरू करा किंवा मित्र म्हणतो अर्धा पाऊण तास असं पासून चालू करा आणि त्याच्यात अर्धा तास 15 मिनिट वाढवत चला रोज रोज. असं करत करत तुम्ही ज्यावेळेस 2 वर्षाच्या शेवटाला येताल तर त्यावेळेस तुम्हाला बर्डन होणार नाही. जनरली आपलं असं असतं की हा, उद्या पेपर आहे म्हणजे की आज सगळ्या दसरा पाडूया, जेवढे चॅप्टर झाले सगळ्यांचं रिव्हिजन करू. आणि मग पेपरमध्ये काय होतं, खूप कन्फ्युजन होतं की म्हणजे तुम्हाला माहिती की वाचले मी पण कन्फ्युजन होतं ऑप्शन्स मध्ये आणि मल्टिपल चॉईस असं वाटतं की हा आपल्याकडचं उत्तर समोरच आहे. पण नाही, जर आपला कॉन्फिडन्स नसेल चॅप्टरवर तर खूप अडचणी निर्माण होतात. असंही म्हटलं जाते की नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग अबाउट समथिंग. कारण असे काही चॅप्टर असतात ज्याच्यात खूप सोपा क्वेश्चन येतो आणि जर आपण तो चॅप्टर गो थ्रू केलाच नाही तर त्याच्यातलं आपल्याला काहीच येणार नाही. तो सोपा क्वेश्चन सुद्धा, बेसिक फॉर्म्युल्यावर कधी कधी क्वेश्चन येतात. अशा काही चुका असतात. ही एक झाली. दुसरं एक असतं की मुलांना असतं की नाही, जनरली असं होतं की बायोच्या विद्यार्थ्यांचं असतं की मला बायो आणि केमिस्ट्री आवडतात, तर मी त्यांचाच अभ्यास करणार. असं नाही चालणार. तसं जर केलं तर तुमचा ओव्हरऑल स्कोर कमी येईल. म्हणून सगळ्या विषयाला इक्वल वेटेज देऊन अभ्यास करणं हा मुद्दा झाला. त्याचबरोबर एक असतं की मुलांचं हे एक असतं की आता 10वीत जनरली आपल्या पॅरेंट्सने आपल्याला असं सांगितलं असतं की बाबांनो 10वी झाली की सगळं मस्त आहे. तसं काही नसतं. आज तुम्हाला 12वी झाली की तसंच म्हणणार की 12वी कर किंवा नीट किंवा जेई किंवा सीईटी तेवढं चांगलं केलं की नंतर काही टेन्शन नाही, मग मस्त लाईफ आहे. तसं नसतं. म्हणून प्रोसेसला एन्जॉय करा, रोजचा रोज अभ्यास करा. आणि जो सांगायचा मुद्दा होता तो असा होता की मुलांचं हे होतं की त्यांना वाटतं की आपण 11वीत एन्जॉय करू आणि मग 12वीमध्ये मग अभ्यास करू. नाही, तसं नाही होणार. तुम्हाला रोजचा रोज अभ्यास केला पाहिजे. रोज जे दिलंय ती त्याचा हायलाईट करा किंवा त्याचे शॉर्ट्स नोट काढा. आणि जनरली कसं होतं, आपल्याला शिक्षक शिकवताना आपण काही लिहितो आणि मग त्यावेळेस काही गोष्टी मिस होतात. मग आपल्याला वाटतं काय आज तर शिकवलेलं आहे, लक्षात राहाय, मला येतं तर काय गरज आहे वाचायची. परंतु ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी नवीन कळतं, कन्सेप्ट जास्त काळ लक्षात राहतो. आणि आणखी एक चुकी होती मुलांचं. कसं होतं, रफची वेगळी वही, फेअरची वही. सुरुवातीला असं होतं कारण 10वीची सवय लागलेली असते की रफची वेगळी वही करायची, फेअरची वेगळी करायची. आता नाही, तेवढा वेळ नाही. आणि चुका दिसू द्या की हा हे चुकलो होतो, कारण ज्यावेळेस तुम्ही 2 वर्ष पुढे जाता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की ओके, माझं ज्यावेळेस मी सुरुवातीला हा कन्सेप्ट करत होतो त्यावेळेस माझी ही चूक झाली होती. मग ती ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करतात तर तुमचे डाऊट्स क्लिअर होतात. ओके, ह्याला असं नाही, असं करायचंय. म्हणून जर चुकत जरी असेल तर नका परत फेर नका करू. म्हणजे जनरली असं मुलं करतात, पेज फाडणं किंवा दुसरं काहीतरी करणं. तसं नका करू, चुका दिसू द्या. आणि आमचे सर म्हणायचे की ज्या मुलांनी सगळ्यात जास्त चुका केल्या तो जास्त शिकतोय, कारण तो सगळ्यात जास्त ट्राय करतोय. म्हणून ट्राय करत राहा. रोजच्या रोज प्रॅक्टिस करणं. आता हे सगळ्यांना माहिती आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण करतं का कुणी? नाही. म्हणून आपल्याला ते करायचं. आणखी एक मुलांचं असतं की ऑनलाईन अभ्यास करा का ऑफलाईन. ऑनलाईनचा माझा एवढाच प्रॉब्लेम आहे, ऑनलाईन मध्ये खूप कॉन्टेंट आहे, खूप म्हणजे भयंकर. इतका की तुम्हाला होणार नाही इतका कॉन्टेंट आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही काय करता, ऑनलाईन मध्ये तुम्हाला इलिप्सोस्टॅटिकचा धडा करायचा
हे नुकतं स्टॅटिक उघडतात, त्याच्या खाली येतं रिक्षावाला का बेटा बना IAS किंवा रिक्षावाला का बेटा बना MPSC टॉपर. मग तुम्ही तो व्हिडिओ बघत बसता अर्धा पाऊण तासाचा. मग त्याच्या खाली आणखीन असेच व्हिडिओ आणि कळत न कळत तुमचा खूप टाइम वेस्ट होतो आणि उद्या तुमचा तो पेपर आहे आणि तुम्ही त्याच्या आधी अशा गोष्टी करताय, तर मग ते व्यर्थ आहे. हा, तुम्हाला भविष्यात बनायचं असेल UPSC, हा खूप मोठं टार्गेट आहे, त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. पण आता बघा ना, वेळेला काय महत्वाचं आहे. अशा काही चुका आहेत ती होऊ देऊ नका. म्हणून मला वाटतं की ऑनलाईन पासून थोडंसं जपून राहा. जरी तुम्हाला असं ठरलंय की नाही मला हा कन्सेप्ट कळला नाही कॉलेजमध्ये, आधी मित्रांना विचारा, शिक्षकांना विचारा. जर शिक्षक अवेलेबल नसतील, मित्र व्यवस्थित सांगू शकत नसतील, तर युट्यूबवर बघा. पण असं ठरवून बघा की नाही मला एवढाच व्हिडिओ बघायचा, हा झाले की लगेच बंद करायचे. आणि आत्ताचं तर काय सोशल मीडियाचं आहे, तुम्हाला तर पूर्ण माहिती आहे त्याच्याबद्दल, सगळ्यांनाच माहिती आहे. तर मग किती टाइम पास होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे. आणि एक एक वेळ महत्वाचा आहे. तुम्हाला वाटतं की 2 वर्ष आहेत, जर 11वीत असताल आणि 12वीत असेल तर 1 वर्ष आहे. खूप कमी कालावधी आहे. 12वीच्या मुलांसाठी खूप टफ पिरियड असतो. तुम्हाला बोर्डची पण तयारी करावी लागते साईड बाय साईड. तुमची नीट, JEE, CET या सगळ्यांची पण तयारी करावी लागते. म्हणून आत्तापासूनच रोजच्या रोज अभ्यास करून जर तुम्ही एफर्ट देत राहिलात, तर तुमचं ते ध्येय जे तुम्ही ठरवलंय, जे करायचंय ते साध्य करता. आणि टॉपर इंटरव्ह्यू वगैरे सारखं बघत नका. जर ती एक मोठी चूक होती, म्हणजे मी पण ती केली होती. मला अगोदरच सगळं पाहिजे असायचं. आता जवळपास माझ्याकडे जी बुक मी वाचल्या पण नाही, ती अगोदरच घेऊन ठेवायची मी, की हा ह्या टॉपरने सांगितले ते. म्हणजे खूप मोठी चुकी होती. एकच कुठलं तर स्टडी मटेरियल फिक्स करा, तुमच्या कोचिंगचं, तुमच्या कॉलेजचं जे आहे त्याचंच रिव्हिजन करत राहा. हा, एखाद्या वेळेस कधी होतं जनरली हा इतका मोठा वास्ट सिलेबस आहे की तुम्हाला असं गरज पडणार नाही रेफरन्स बुकची. कारण शिक्षक ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस तो रेफरन्स बुक हे सगळं वाचून शिकवत असतो. म्हणून याची एक्स्ट्रा तुम्हाला गरज पडणार नाही, याची तुम्ही गॅरंटी देतो. परंतु जर तुमची स्वतःची काही क्युरियोसिटी असेल की नाही मला आणखी डीप मध्ये जाणून घ्यायचं, तर एक फिक्स बुक ठेवा. की जसं आता जनरली मी ज्या कॉलेजमध्ये होतो, शाहू कॉलेजला होतो, तिथं आम्हाला सांगितलं गेलं होतं की जर फिजिकल किंवा बालाजी पब्लिकेशनचे बुक्स हे चांगले होते. म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीसाठी NAवस्थी वगैरे, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक. मग हे बालाजी पब्लिकेशनचे एररलेस, परत सिंगीतच्या येतात, परत आर्यन पब्लिकेशनच्या बुक्स छान आहेत. असे कुठलं तरी ठरवा आणि तेच करा. असं नका की हा माझ्या मित्रांनी घेतलं तर मी त्याचं थोडं बघतो, ह्याचं थोडं बघतो. असं केलं तर मग काहीच तुमच्या हातात राहणार नाही. कुठलं तरी एक पब्लिकेशन किंवा एक तुमच्या कॉलेजचं मटेरियल ते फिक्स करा आणि त्यातच कंटिन्युअस रिव्हिजन करा. जेवढं जास्त रिव्हिजन करताल तेवढा जास्त कॉन्फिडन्स वाटतो. आणि MCQ चॉईसचे क्वेश्चन्स असतात, मल्टिपल चॉईस, त्याच्यात तुम्हाला कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. कारण तुम्हाला 2 ऑप्शन वाटतात, त्या दोन्हीपैकी कुठला एक, तर तो एक लॉक करण्यासाठी तुम्हाला खूप कॉन्फिडन्स लागतो आणि त्यासाठी खूप प्रॅक्टिस, खूप मेहनत लागते. मग हे करायचं आपल्याला. त्याचबरोबर खूप डिस्ट्रॅक्शन बद्दल तर बोललोय आपण. आणखीन असेच आपण व्हिडिओज बनवणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला ते आवडतील अशी आशा करतो. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.